नमस्कार. मी प्राध्यापक विजय खाटिक. आज आपण मॅथेमॅटिक्स सेकंड पार्ट सुरू करणार आहोत. मॅथेमॅटिक्स सेकंड पार्ट मध्ये जो फर्स्ट चॅप्टर आपल्याला दिलेला आहे तो आहे डिफरन्शिएशन. तर डिफरन्शिएशन जो पार्ट आहे आपला तो आहे तो कॅल्क्युलसशी निगडीत पार्ट आहे. मी लिमिट्स जेव्हा घेतलं होतं तेव्हाही म्हटलं होतं की मॅथेमॅटिक्समध्ये कॅल्क्युलस, तर कॅल्क्युलसमध्ये दोन भाग येतात. एक येतो डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि सेकंड येतो इंटिग्रल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हटलंच तर लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा भाग येईल. आता डिफरन्शिएशन म्हणजे काय, तर मी जर म्हटलं जे बदल घडत असतात निसर्गामध्ये म्हणा किंवा आपल्या अवतीभोवती, त्या बदलांना तो जो बदल आहे तो कागदावर उतरवायचा म्हटला तर बाय युझिंग कॅल्क्युलस तो कागदावर उतरवला गेला. म्हणजेच डिफरन्शिएशन म्हणजे काय, तर द रेट ऑफ चेंज इन अ फंक्शन, द रेट ऑफ चेंज in a function, to change in a function at a point with respect to the variable, with respect to the variable, it's called the rate, is called the derivative of the function at that point, of the function at that point. आणि ही जी प्रोसेस आहे, the process of finding a derivative is called differentiation. The process of finding the derivative is called differentiation. आता जर आपण डिफरन्शिएशन म्हटलं तर काही एक्झाम्पल्स आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल जसे की हाऊ डज द पेशंट रिस्पॉन्ड with respect to the given doses. जे ज्या पेशंटला डॉक्टर्स जी ट्रीटमेंट करतील ते जे डोसेस दिले जातील त्या डोसेसला तो कसा रिस्पॉन्ड करणार आहे. दुसरं एक्झाम्पल जर म्हटलं आपण, हाऊ डज द प्रॉफिट चेंज विथ रिस्पेक्ट टू मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे एखादी प्रोडक्ट आहे त्याचा जर आपल्याला प्रॉफिट वाढवायचा आहे तर त्या प्रॉफिटमध्ये जो चेंज आहे तो चेंज कसा होईल, तर डिपेंड करणार आहे त्याची जी MRP मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे त्याच्यावर डिपेंड करणार आहे. किंवा व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी जे आपण म्हणतो तर सिंपल तुम्ही शिकलेले आहात डिस्प्लेसमेंट. जर डिस्प्लेसमेंट आपण एस ने डिनोट करत असतो. आता ही जी डिस्प्लेसमेंट आहे, जर ह्या डिस्प्लेसमेंट मध्ये जो चेंज आपण म्हणणार आहे तो ds, चेंज इन डिस्प्लेसमेंट, आणि विथ रिस्पेक्ट टू, तर हा जो बदल होणार आहे तो जेव्हा जसा जसा टाइम बदलेल म्हणजेच चेंज इन टाइम, तर ds चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम म्हणजेच ds अपॉन dt.
तर त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणत असतो. तर डिफरन्शिएशन म्हटलं म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे जो आपल्याला एक व्हेरिएबल दिलेला आहे त्या व्हेरिएबल मध्ये जो चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू अनदर, तो जो चेंज असणार आहे त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे. आता हेच जर आपण व्हेलॉसिटी म्हटलं तर व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज असेल म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सिलरेशन. ठीक आहे. डिफरन्शिएशन मध्ये आपण काय करणार आहोत, तर आपल्याला जे फंक्शन्स दिलेले आहेत, फंक्शन्स कोणते, तर आपण 11th मध्ये शिकलेले आहेत फंक्शन्स. कोणकोणते फंक्शन्स होते, तर अल्जेब्रिक फंक्शन म्हणा, ठीक आहे, अल्जेब्रिक, नंतर एक्सपोनेन्शियल म्हणा, किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, किंवा अजून म्हणू शकतात इनव्हर्स फंक्शन, किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन. तर हे जे फंक्शन्स आहेत ह्या फंक्शन्स मध्ये जो चेंज होणार आहे, म्हणजेच अल्जेब्रिक फंक्शन जर आपण म्हटलं तर अल्जेब्रिक फंक्शन कोणतं, तर एक्स रेस टू एन, याला आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो. तर एक्स रेस टू एन म्हटलं म्हणजे काय असेल, तर तो एक्स येऊ शकतो, किंवा एक्स स्क्वेअर राहू शकतो, एक्स रेस टू 10 राहू शकतो, किंवा एक्स रेस टू -10 म्हणा. आता एक्स रेस टू -10 म्हणजे काय, तर 1/x⁻10 असं दिलेलं राहू शकतो, किंवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे सुद्धा अल्जेब्रिक फंक्शन आपण म्हणणार आहे. त्याला आपण एक्सच्या पॉवर मध्ये लिहिणार x⁻1/2, किंवा 1/क्यूब रूट ऑफ एक्स म्हणा. 1/क्यूब रूट ऑफ एक्स कसं लिहिणार तुम्ही, तर एक्स रेस टू हा क्यूब रूट म्हणजेच रेस टू -1/3, हे सगळे काय, तर अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत. तर या फंक्शन्स मधला जो चेंज आहे तो आपण काढणार आहेत विथ रिस्पेक्ट टू जो व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे त्या व्हेरिएबलच्या अनुषंगाने. नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन असणार. एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणतं म्हणतो आपण, तर a raised to x where a greater than 0. a raised to x म्हणजेच जो बेस आहे तो कॉन्स्टंट आहे आणि जी पॉवर आहे ती व्हेरिएबल, त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. एक्सपोनेन्शियल फंक्शन मधला चेंज. नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे साइन ऑफ एक्स, कॉस ऑफ एक्स, टॅन ऑफ एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स, कॉट एक्स, हे जेवढी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार. नंतर इनव्हर्स म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणा, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स म्हणा. आणि नंतर लास्ट लॉगरिथमिक फंक्शन म्हणजेच लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स. आता आपण 11th मध्ये लिमिट्स घेतलं होतं, ठीक आहे. तर बाय युजिंग लिमिट्स म्हणजेच लिमिट्सच्या सहाय्याने आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. तर डेरिव्हेटिव्ह काय असणार, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर एखादी फंक्शन आपल्याला दिलेलं आहे, एखादी फंक्शन घ्या एफ ऑफ एक्स. लेट f of x be a function defined on an open interval containing the point a.
limit delta x tends to 0, f of a plus delta x minus f of a upon delta x exist, then f is said to be differentiable. Then f is said to be differentiable. आता डिफरन्शिएबल म्हटले त्यांनी एखादी फंक्शन म्हणजे एखादी फंक्शन दिले तुम्हाला त्याची जी लिमिट आहे म्हणजे लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता हा जो डेल्टा एक्स आहे तर डेल्टा एक्स म्हटलं म्हणजे काय असेल तर स्मॉल चेंज इन एक्स आणि हाच आपण स्मॉल चेंज इन एक्स पुढे आपण एच म्हणणार आहोत. ठीक आहे, आपण त्याला एच मानू. मग हा जो स्मॉल चेंज इन डेल्टा एक्स आहे आपल्याला सिंपल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं आहे, जो फंक्शन मध्ये जो चेंज होतोय तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग जर एफ ऑफ ए प्लस डेल्टा एक्स म्हणजेच एखादी पॉइंट तुम्हाला दिलाय ए, बरोबर, त्या पॉइंटला आपण चेंज चेक करणार की फंक्शन डिफरन्शिएबल आहे की त्याचा चेंज काढणार आहे. तर त्या ए नंतर थोडसा डेल्टा एक्स म्हणजेच एफ ऑफ ए प्लस डेल्टा एक्स हे फंक्शन तुमचं एफ ऑफ ए प्लस डेल्टा एक्स आणि त्याच्यातला चेंज म्हणजेच मायनस हा एफ ऑफ ए त्याच पॉइंटला आणि डिवाइड बाय तो चेंज डेल्टा एक्स. तर हा काय असेल, हा जर एक्झिस्ट असेल तर त्याला आपण फंक्शनला म्हणणार डिफरन्शिएबल म्हणणार आहे. मग आता हा जो डेल्टा एक्स आहे त्याला आपण म्हणू शकतो, त्याला आपण एच म्हणणार म्हणजेच टेकिंग ॲज एच डेल्टा एक्स ॲज एच. मग काय येईल ते एच जर आपण म्हटलं तर म्हणजेच लिमिट ॲज h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. हे जर एक्झिस्ट असलं तर ते फंक्शन डिफरन्शिएबल आहे. आता डिफरन्शिएबल म्हटलं म्हणजे काय, मग डिफरन्शिएशन साठी आपल्याला काही ना काही नोटेशन दाखवावं लागेल. म्हणजेच आपण हा जो फंक्शन दिलाय एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय ऍट पॉइंट ए. आपण काय करतोय ऍट पॉइंट ए त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय. म्हणजेच हे फंक्शन झालं एफ ऑफ ए आणि हे लिमिट झालं म्हटलं म्हणजे त्याला आपण एफ डॅश ऑफ ए म्हणणार. म्हणजे हा जो असेल हा असेल एफ डॅश ऑफ ए. हा जो डॅश आहे डॅश काय दाखवणार आहे तर ते डेरिव्हेटिव्ह दाखवणार आहे. डॅश डेरिव्हेटिव्ह डिनोट करणार. मग हे जे आपण काढलं यालाच आपण म्हणणार आहे फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बाय मेथड ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल. आपण आता जेवढेही जनरल फॉर्म्युले आहेत आपले डिफरन्शिएशनचे तुम्ही ऐकलेलं असेल फॉर्म्युले डिफरन्शिएशन बद्दल किंवा इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. तर हे जे फॉर्म्युले आपण जनरल फॉर्म्युले आहेत हे आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल प्रूव्ह करणार आहोत. मग त्यासाठी कोणकोणते फंक्शन घेऊ आपण, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊ, अल्जेब्रिक फंक्शन घेऊ, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन आणि इनव्हर्स फंक्शन. तर नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करू डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल.
तर फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे, तर ध्यान ठेवा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज h tends to 0 f of x plus h minus f of x upon h हा असेल. हा by using this we will calculate the formulas of differentiation. ठीक आहे. आता फर्स्ट फंक्शन आपण घेऊ अल्जेब्रिक फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. त्याच्यापूर्वी अल्जेब्रिक फंक्शन म्हटलं म्हणजे काय, तर एक्स रेस टू एन. ध्यान ठेवा एक्स रेस टू एन जेवढ्याही एक्सच्या पॉवर्स आहेत ते सगळे अल्जेब्रिक फंक्शन मध्ये राहतील, किंवा जेवढ्याही पॉलिनॉमियल इक्वेशन्स आहेत तेही अल्जेब्रिक फंक्शन म्हटलं जाईल. आता आपल्याला डी म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आपल्याला एक्स रेस टू एन काढायचं आहे. तर एफ ऑफ एक्स काय झाला, एफ ऑफ एक्स झाला एक्स रेस टू एन. ठीक आहे. आता आपल्याला काढायचा आहे एफ ऑफ एक्स दिला हा. आता एफ ऑफ एक्स प्लस एच काढावं लागेल. म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच काय होईल, तर एक्सच्या जागी एक्स प्लस एच म्हणजेच एक्स प्लस एच रेस टू एन. आणि आपण आता एफ डॅश ऑफ एक्स काढणार म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, तर काय एफ डॅश ऑफ एक्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0, लिमिट ॲज h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. तर व्हॅल्यूज पुट करू आपण. f of x plus h ची आपण व्हॅल्यू काढलेली आहे x plus h रेस टू n लिमिट ॲज h tends to 0 x plus h रेस टू n नंतर मायनस x रेस टू n अपॉन h. आता आपल्याला अगोदर हा x प्लस h रेस टू n हा सॉल्व करावा लागेल एवढा. ठीक आहे. तर x प्लस h रेस टू n हा जो आपण सॉल्व केला होता, तर बायनॉमियल इंडक्शन बायनॉमियल एक्सपान्शन आपण घेतलं होतं. तर बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये काय होतं, a प्लस b रेस टू n आपण घेतलं होतं लिमिट ॲज h टेन्स टू 0. तर x प्लस h रेस टू n काय येईल, a प्लस b रेस टू n चा फॉर्म्युला वापरावा लागेल. a प्लस b रेस टू n म्हणजेच काय असतो, तर nc0 a रेस टू n अगोदर येईल नंतर प्लस nc1 a रेस टू n मायनस 1 b रेस टू 1 आणि प्लस अँड सो ऑन. लास्ट टर्म काय असते, तर b रेस टू n. काय होतं, a रेस टू n जी आहे ती पॉवर कमी कमी होत असते a ची पॉवर, नंतर b ची पॉवर वाढत असते. दोघांच्या इंडेक्सची बेरीज जी येते म्हणजे a रेस टू n मायनस 1 आणि b रेस टू 1 दोघांची जी बेरीज काय येते, तर ती पॉवर n असते. याच्यामध्ये टर्म्स किती असतात, n प्लस 1 टर्म्स येतात. n प्लस 1 टर्म्स असतात पूर्ण. पॉवर जर n असेल तर n प्लस 1 टर्म्स येतात. मग x प्लस h रेस टू n. ठीक आहे. x प्लस h रेस टू n काय येईल, तर आपण तेही घेऊ. म्हणजेच f डॅश ऑफ x इक्वल्स टू लिमिट ॲज h टेन्स टू 0. तर x रेस टू n येईल अगोदर नंतर प्लस nc1 x रेस टू n मायनस 1 नंतर मल्टिप्लायला h नंतर प्लस nc2 x रेस टू n मायनस 2
आणि एच स्क्वेअर, आणि असं करता करता लास्ट जी टर्म येईल ती एच रेस टू एन येईल आणि मायनस एक्स रेस टू एन कशातला, तर मायनस एफ ऑफ एक्स आहे आणि डिवाइडला हा एच. बरोबर. आता फर्स्ट टर्म काय एक्स रेस टू एन आणि सेकंड टर्म काय एक्स मायनस एक्स रेस टू एन, ती कॅन्सल होऊन जाईल. आता टर्म्स किती राहिले ते बघा. ह्या ज्या टोटल टर्म्स होत्या ह्या टोटल टर्म्स किती होत्या, तर एन प्लस वन टर्म्स होत्या. बरोबर. त्याच्यातली एक टर्म कॅन्सल झाली म्हणजे आता राहिल्या किती एन टर्म्स राहिल्या आपल्याकडे. रिमेनिंग किती एन टर्म्स राहिल्या. बरोबर. आता त्यांना जर आपण लिहायचं म्हटलं तर प्रत्येक टर्म मध्ये एच हायच. बरोबर. प्रत्येक टर्म मध्ये एच आहे. हा इथं एच आहे, इथं एच स्क्वेअर आहे, नंतर इकडे एच रेस टू एन आहे. त्यांच्यातनं जर आपण एच कॉमन काढायचं म्हटलं म्हणजे लिमिट ॲज एच टेन्स टू 0. ठीक आहे. मी एच कॉमन काढेल त्यांच्यातनं एच इंटू, तर पहिली जी टर्म आहे NC1 एक्स रेस टू एन मायनस वन ही. दुसरी जी टर्म असेल तर ती NC2 एक्स रेस टू एन मायनस टू आणि एच ची पॉवर एक ने कमी येईल म्हणजे फक्त एच असेल अँड प्लस अँड सो ऑन. लास्ट जी टर्म असेल हा एच रेस टू एन आहे, त्याच्यातनं एक कमी होऊन जाईल म्हणजे एच रेस टू एन मायनस वन आणि अपॉन एच. काय होईल, हा एच आणि हा एच कॅन्सल. ध्यान ठेवा लिमिट्स मध्ये जेव्हा डिनॉमिनेटर नसेल, आता डिनॉमिनेटर कॅन्सल झाला कारण जो एक्झिस्ट होणार नव्हता, कारण एच टेन्स टू 0 आणि आपण जर इथं एच 0 पुट केला तर ती लिमिट एक्झिस्ट होत नाही. आता हा डिनॉमिनेटरच कॅन्सल झाला म्हणजे काय झालं, फॅक्टरायझेशन झालं. फॅक्टरायझेशन झाल्यानंतर आपण त्या एच ची जी किंमत आहे एच ची ती त्याच्यामध्ये पुट करतो आणि ती किंमत आपण पुट करणार. आता ती किंमत पुट केल्यानंतर काय होईल, तर ह्या टर्म मध्ये पुट करा तर काय होईल ती NC1 एक्स रेस टू एन मायनस वन आणि ह्या टर्म मध्ये एच आहे तर प्रत्येक टर्म मध्ये एच आहेच म्हणजे NC2 इंटू एक्स रेस टू एन मायनस टू इंटू 0 प्लस ही सुद्धा टर्म इंटू 0 म्हणजे पुढच्या प्रत्येक टर्म मध्ये एच आहेच. त्याच्यामुळे काय होईल, पुढच्या सगळ्या टर्म्स त्या 0 होऊन जातील म्हणजे तुमचं उत्तर फक्त एवढं असेल NC1 एक्स रेस टू एन मायनस वन. हा झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. आणि NC1 ची किंमत किती, NC1 म्हणजेच किती असेल तर n फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल इंटू एक्स रेस टू n मायनस वन. आता n फॅक्टोरियल आहे आणि n मायनस वन फॅक्टोरियल म्हणजे n इंटू n मायनस वन फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियलची किंमत 1 आणि हा n मायनस वन फॅक्टोरियल, n मायनस वन फॅक्टोरियल n मायनस कॅन्सल एक्स रेस टू n मायनस वन म्हणजे आपलं जे उत्तर आलं तर n इंटू एक्स रेस टू n मायनस वन आलं. हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स कोणाचा काढला आपण, अल्जेब्रिक फंक्शनचा म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ. आता ध्यान ठेवा मी लिहिताना काय लिहितो बघा, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन म्हणजेच चेंज इन एक्स रेस टू एन with respect to change in x is equal to n into x raised to n minus 1. म्हणजेच काय करायचं आहे, जी पॉवर तुम्हाला दिलेली आहे म्हणजे x रेस टू n होता, x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला तर सिंपल ध्यान ठेवा ही जी पॉवर आहे ही पुढे आणायची आपल्याला मल्टिप्लायला म्हणजे n आणि x रेस टू, तर हे n मधनं एक मायनस करायचा आहे कधी असू द्या एक्स रेस टू n मायनस वन. आता एक्झाम्पल आपण घेऊन बघू, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 10, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 10 म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स रेस टू 10. तुम्हाला जर एफ ऑफ एक्स एक्स रेस टू 10 दिलेला आहे तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 10 किती यायला पाहिजे, तर 10 इंटू एक्स रेस टू 10 मायनस वन
असं तो येईल. म्हणजे 10 इंटू एक्स रेज टू 9 हा तुमचा डेरिव्हेटिव्ह येईल. ठीक आहे. आता हे अल्जेब्रिक फंक्शन मध्ये बरेचसे तुम्हाला चेंजेस होतील. ठीक आहे. आता आपण एक्स रेज टू 10 म्हटलं. ठीक आहे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 19 घेऊन बघा. एक्स रेज टू 19. चेंज इन एक्स रेज टू 19 विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. तर काय यायला पाहिजे? डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन चा वापर करायचा आपल्याला. अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 19 काय येईल? तर 19 पुढे घेऊन टाका मल्टिप्लायला आणि एक्स रेज टू 19 मायनस 1 18 हा तो येईल. आता डी बाय डी एक्स ऑफ म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स आपण घेऊ. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह. आता रूट एक्स म्हटलं म्हणजे काय? तर ती सुद्धा एक पॉवर आहे जी की फ्रॅक्शन मध्ये आहे. मग त्या रूट एक्स ला आपण पॉवर मध्ये कसं लिहू शकतो? तर मी त्याला लिहिताना असं लिहू शकतो डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स म्हणजे एक्स रेज टू 1 अपॉन 2. एक्स रेज टू 1 अपॉन 2. आता इथं एक्स रेज टू 1 अपॉन 2 म्हणजे एन ची जी किंमत आली ती आली 1 अपॉन 2. एन इक्वल्स टू 1 अपॉन 2. ती किंमत इथे जागा एनच्या जागी 1 अपॉन 2 म्हणजेच 1 अपॉन 2 इंटू एक्स रेज टू 1 अपॉन 2 मायनस 1 असा तो येईल. आता बघा किती होईल तर करून पहा. तर 1 अपॉन 2 ॲज इट इज एक्स रेज टू 1 अपॉन 2 मायनस 1 किती येतो? 1 अपॉन 2 मायनस 1. 1 अपॉन 2 मायनस 1 किती येईल? तर एक्स रेज टू मायनस 1 अपॉन 2 येईल. आणि 1 अपॉन 2 पॉवर मायनस आहे म्हटलं म्हणजे काय? ती डिनॉमिनेटरला लिहिली जाईल एक्स रेज टू 1 अपॉन 2 आणि 1 अपॉन 2 1 अपॉन 2 म्हणजे रूट एक्स. म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1 अपॉन 2 रूट एक्स आला. आता बघा तुम्ही काय करणार? डी बाय डी एक्स तुम्ही नेहमी लिहित असतात. हा डी बाय डी एक्स पुढे लिहिलेला आहे का बघा? मी इथं लिहिलेला नाही. तो का? तरी मी तो फॉर्म्युला यूज केला आपला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन हा फॉर्म्युला यूज केला. ह्याच्याऐवजी मी हे लिहितोय म्हणजे हे इथं आलेलं आहे तुमचं. तरी शेवटपर्यंत मुलं बऱ्याच वेळा डी बाय डी एक्स लिहित असतात. डी बाय डी एक्स कुठं काढायचं ते ध्यान ठेवा. फॉर्म्युला आपला हा आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. आता हाच तुम्हाला जर म्हटलं डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स काय येईल? डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स. तर ध्यान ठेवा एक्स रेज टू मध्ये लिहायचं आपल्याला. ठीक आहे. आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन माहिती आहे. तर 1 अपॉन एक्स म्हटलं म्हणजे एक्स रेज टू एन मायनस 1 लिहिलं जाईल. ठीक आहे. एक्स रेज टू मायनस 1. आता एक्स रेज टू मायनस 1 दिलेला आहे तर यूज करा फॉर्म्युला हा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन. तर काय होईल तो? मायनस 1 इंटू एक्स रेज टू मायनस 1 मायनस 1. किती झाला तो? हा मायनस 1 तुम्ही फक्त मायनस साइन लिहू शकतो आपण त्याला. एक्स रेज टू मायनस 1 किती झाला? तर मायनस 2 झाला. आणि मायनस साइन तसं असतं मायनस 1 आणि एक्स रेज टू मायनस 2 आहे. पॉवर मायनस म्हटलं म्हणजे काय? तिला आपण डिनॉमिनेटर लिहिणार. तर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर येईल. बरोबर. आणि जर म्हटलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू मायनस 8 डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू मायनस 8 कसं करणार? तर पुन्हा तोच फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 म्हणजेच मायनस 8 इंटू एक्स रेज टू मायनस 8 मायनस 1 म्हणजेच किती झाला तो? मायनस 8 एक्स रेज टू
-9. आता x रेस टू -9 आहे, पॉवर निगेटिव्ह, ती डिनॉमिनेटरला येऊन टाका, म्हणजेच -8 अपॉन x रेस टू 9 हे तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला x रेस टू -8 चा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊ डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल, आणि जेवढेही ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. नंतर लॉगरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, एक्सपोनेन्शियलचा, आणि नंतर रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. बऱ्याच वेळा म्हटलंय की रूल्सही फॉलो करावे लागतील. एखादी आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन कशी होती ते पण आपण पाहिलं, मॅट्रायसेस. ठीक आहे.